नमस्कार मंडळी. संगीता बाबांना म्हणत असते की चांदेकर रीती आणि परंपरा किती जपतात ना. गोंधळात सुद्धा त्यांनी कलेचं सगळं काही ठीक केलं, परंतु मला एकाच गोष्टीची शंका वाटते की 5 परतवणीसाठी ते आपल्याकडे पाठवतील का कलाला. बाबा म्हणतात की अगं चांदेकरांकडे आता गोंधळाचा कार्यक्रम झालाय ना, 3-4 दिवसात कळेल आपल्याला काय ते. संगीता बाबांना सांगणार असते की कला इकडे येऊ शकत नाही कारण कलाला अट घातली आहे सरोजने, परंतु ती बाबांना काहीही सांगत नाही आणि खूप उशीर झालाय, झोपा आता असं म्हणून मुद्दाम झोपून घेते. तर इकडे रोहिणीने राहुलला सांगितलेलं असतं की सरोज मामीने बाहेरून कलाला बंद करून घेतलंय. तर राहुल म्हणत असतो की मम्मा अगं काय सांगतेस तू, आणि आता जर आपण सरोज मामीच्या आणि अद्वैतच्या विरोधात जर सरोज मामी आणि अद्वैतच्या विरोधात वागलो तरच आपण कलाच्या गुडबुक मध्ये राहू ना. आपण एक काम करूया, आपण दरवाजा उघडूया. रोहिणी म्हणते की नाही, कला आणि अद्वैतला मला कधीही एकत्र करायचं नाही. जर ते दोघं एकत्र झाले तर आज ना उद्या सरोज वहिनीला तिला सून म्हणून ऍक्सेप्ट करावंच लागेल. कला आणि अद्वैतचा संसार नीट नाही झाला पाहिजे, आणि जेव्हा स्वतःच्या डोळ्याने सरोज वहिनी हे सगळं बघेल ना, तेव्हा तिला कळेल की संसार मोडल्यावर काय होत असतं ते. राहुल तुला माहितीये का, सरोज वहिनी जेव्हा घरामध्ये आले ना, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तिने माझं जबरदस्तीने लग्न लावून दिलं आणि या घरातून हाकलून दिलं. या घरावर तिला राज्य करायचं होतं ना, म्हणून मला जो माणूस आवडत नाही त्याच्याशीच माझं लग्न लावून दिलं. आणि जेव्हा स्वतःच्या मुलाला तडफडताना बघेल ना ती, तेच बघायचंय मला, त्यानेच आनंद होईल. राहुल म्हणतो की मम्मा डोंट वरी, तुला हवं तसंच सगळं होणार आहे, आणि आतापर्यंत जो ड्रामा आपल्या घरात घडला नाही ना, तो ड्रामा मी आता घडवून आणेल. तू फक्त बघच आता मी काय करतो ते. तर इकडे अद्वैत त्याच्या रूम मध्ये असतो आणि चिडलेला असतो. म्हणत असतो की काय समजते काय ही मुलगी स्वतःला, तिची मिसिंग कंप्लेंट काय करते. तिच्या फॅमिलीसाठी तिला जे करायचं ते असेल ते करू दे, परंतु माझ्या फॅमिलीला तिने गुंडाळता कामा नये. तितक्यातच तिथे राहुल येतो आणि अद्वैतला टेन्शन मध्ये बघतो. अद्वैतला तो विचारतो की काय झालं ब्रो, इतका टेन्शन मध्ये का दिसतोयस. मी पण ना तुला काय मूर्खासारखे प्रश्न विचार. खरं तर तुझं लाईफ किती अप अँड डाऊन झालंय माहितीये मला. शेवटी आम्ही तुला कितीही समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी तुझं दुःख तुलाच आहे ना. पण तुझं हे दुःख विसरायला माझ्याकडे एक छान उपाय आहे, असं म्हणून दारूची बाटली आणि ग्लास तर तो सोबतच घेऊन आलेला असतो. अद्वैत म्हणतो की नाही राहुल नकोय, मला परत या घरामध्ये मला काही विषय नकोय. राहुल म्हणतो की चिल ब्रो, कोणाला काहीही करणार नाही. त्या 2 बहिणींनी मिळून तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, आणि त्यातून तर हीच किक तुला चांगली बसेल. नैनाचं नाव घे आणि संपवून टाक, त्यातूनच तुला तिच्यावर राग येईल आणि संपवशील. अद्वैत राहुलला म्हणत असतो की ब्रो तुला माहितीये ना, लग्नाच्या आधी आपण घेतली होती तेव्हा काय झालं होतं ते. राहुल म्हणतो की अरे ब्रो ती सिच्युएशन वेगळी होती, तेव्हा आपण सेलिब्रेट करत होतो, परंतु आता दुःख पचवण्यासाठी हीच तुला ताकद देणार आहे. राहुल आता जबरदस्तीने अद्वैतसाठी पेक बनवतो आणि त्याला प्यायला लावतो. अद्वैतही पितो. राहुल म्हणत असतो की खरं तुझ्या लाईफ मध्ये किती अप अँड डाऊन येऊन गेले, आणि मीही इथे नव्हतो. जर मी इथे असतो ना तर तुझ्यासोबत असं काहीच होऊ दिलं नसतं. अद्वैत म्हणत असतो की हो, माझ्या मनाविरुद्ध लग्न झालंय हे सगळं. राहुल अद्वैतला म्हणत असतो की मानलं यार कलाला, म्हणजे काय जबरदस्त प्लॅनिंग केलं हिने. बहिणीला हाताशी धरून चांगलंच कामाला लावलं. आधी तिने तुझ्यासोबत तिला लग्न करायला लावलं आणि नंतर भर मांडवातून तिला कायबही केलं, आणि मग वेळ साधून स्वतः मंडपात घुसली, आणि आता घरामध्ये सुद्धा आहे. अरे चोर सुद्धा 2 वेळा विचार करतात घरात घुसायचा, परंतु ही तर दिवसाढवळ्या घरात घुसलीये आणि कोणी तर काहीच करू शकलं नाही. काय कमाल प्लॅनिंग आहे पोरीचं. आणि तू बघितलंस का, आबांना सुद्धा तिने पद्धतशीर गुंडाळले, आणि ती सुद्धा बघितलं ना किती पुढे पुढे करत होती, आणि प्रदीप मामाला तर फक्त तिचंच कौतुक आहे. अद्वैतलाही आता चढलेली असते. त्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात जे राहुल त्याला भडकवत असतो. अद्वैत म्हणत असतो की राहुल मला माहितीये की त्यांना फक्त ना चांदेकरांचं फेम हवं होतं, म्हणून त्या कलाने आणि त्या कलाच्या फॅमिलीने आपल्याला फसवलंय, आणि मी सुद्धा अद्वैत चांदेकर आहे असा सहजासहजी सोडणार नाही मी. राहुल म्हणतो की येस ब्रो, तू अद्वैत चांदेकर आहे, आणि अद्वैत चांदेकर काही कोणासमोर झुकत नाही. जाऊन सांग तिला आणि घरातून हाकलून दे तिला. अद्वैतला आता कलाचा खूप राग आलेला असतो. त्याला दारूही चढलेली असते, आणि आता तो कलाच्या रूमकडे जायला निघालेला असतो. मागे राहुल मात्र मोठमोठ्याने हसत असतो. अद्वैतला धड पायऱ्यांवरून सुद्धा नीट चालता येत नसतं. अद्वैत आता कलाच्या रूमकडे आलेला असतो, आणि कलाच्या रूमकडे येतानाच सोहमने त्याला बघितलेलं असतं. सोहम देखील त्याच्या मागोमाग येतो. अद्वैत जोरजोरात दरवाजा वाजवत असतो आणि म्हणत असतो की दरवाजा उघड. कला आता आतमध्ये खूप घाबरलेली असते आणि विचार करत असते की एवढ्या रात्री हा का आला असेल. अद्वैत जोरजोराचा दरवाजा वाजवत असतो, आणि नंतर त्याला समजतं की बाहेरून दाराला कडी लावलेली, त्यामुळे आता दरवाजा उघडून तो आतमध्ये जातो आणि दरवाजा बंद करून घेतो. त्यामुळे सोहमही काही करू शकत नसतो. कला मात्र प्रचंड घाबरलेली असते. तर राहुलने आता सगळी गोष्ट ही रोहिणीला सांगितलेली असते, आणि रोहिणीला तो म्हणत असतो की आता बघ, सरोज मामीला खूप विश्वास आहे ना तिच्या संस्कारावर, आता तिचा संस्कारी मुलगा कसा वागतो ते बघ, आपण फक्त गंमत बघायची. त्यामुळे रोहिणी सुद्धा खूप खुश असते. इकडे कला अद्वैतला विचारत असते
की काय करतोय तू माझ्या रूम मध्ये. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला काय करायचंय. कला म्हणते की छी, म्हणजे तू दारू पिऊन आलायस. अद्वैत म्हणतो की हो, मी दारू पिईन नाही तर काही पण करेल. तू कोण आहेस मला विचारणारी. अद्वैत म्हणत असतो की मला तुझ्याशी बोलायचंय, परंतु कला म्हणत असते की मला आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये, आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय बोललीस तू, निघून जा, हे माझं घर आहे, मी काय इथे राहायला नाही आलोय, मी तुला जा विचारायला आलोय. का वागलीस तू असं माझ्याशी, का केलंस माझं आयुष्य बरबाद. अद्वैत आता कलाच्या अंगावर धावून येत असतो. कला म्हणत असते की तू प्लीज जा बरं इथून. अद्वैत तिला म्हणतो की तुला सांगितलं ना, मी इथून जाणार नाही, कारण हे माझं घर आहे. अद्वैत कलाला विचारत असतो की काय पाहिजे होतं ग तुला, की तू मला फसवलं, पैसे पाहिजे होते का तुला, तू जितके पैसे मागितले असते ना तितके पैसे मी तुला दिले असते, असं फसवायची काय गरज होती, आणि आता तू माझ्या घरातल्यांना सुद्धा तुझ्या बाजूने करते. कला म्हणत असते की हे बघ, मी तुझं आयुष्य बर्बाद केलेलं नाहीये, तू सारखा सारखा मला का दोष देत असतोस. अद्वैत म्हणतो की हे सगळं तुझ्यामुळे झाले, पैसे पाहिजे होते ना तुम्हाला, आणि त्या नैनावर तर मी मनापासून प्रेम केलं होतं, आता तू आलीस आणि तू मिळालीस मला. अद्वैतला आता चक्कर येते आणि अद्वैत आता तिथेच पडतो. त्याला खूप नशा झालेली आहे. आता त्याचे शूज वगैरे काढते, त्याच्या डोक्याखाली उशी देते आणि अद्वैत आता तिथेच झोपलेला असतो आणि कलाही तिथेच झोपी जाते. सकाळी उठल्यावर कला तिचं आवरत असते, घरासमोर रांगोळी काढत असते आणि मग तिला माहेरची आठवण होत असते की माहेरी सुद्धा ती अशीच रांगोळी काढायची. तर इकडे सकाळी अद्वैतला जाग आलेली असते. अद्वैत विचार करतो की मी इथे कसा काय आलो, मला असं वाटतंय की माझ्याकडून रात्री खूप जास्त झाली, तर असं करून चालणार नाही, कारण मला माझ्यावर आता कंट्रोल ठेवता आला पाहिजे, आणि आता बाहेर जाताना कोणी मला बघितलं नाही म्हणजे मिळवलं. तर इकडे सर्वजण नाश्त्याला बसलेले असतात. आबा अंजूला म्हणतात की अंजू, मग आज काय स्पेशल बनवलंय, नवीन सुनबाई घरात आली आहे तर नवीन पदार्थ आपल्याला रोज खायला भेटताय. अंजू म्हणत असते की आता नवीन सुनबाईंनी ताबा घेतलाय म्हटल्यावर त्यांनी बनवले ते मला नाही माहिती, मला फक्त त्यांनी प्लेट ठेवायला लावलात. तर आबा सरोजला विचारतात की सरोज, अद्वैत कुठे दिसत नाहीये. सरोज म्हणते की माहित नाही आबा, कदाचित जिमला गेला असेल. तर अद्वैत आता हळूहळू कलाच्या बाहेर पडत असतो. रजनी म्हणते अंजू, जर अद्वैत जिम मध्ये गेला असेल तर त्याला पटकन प्रोटीन शेक बनव. तर सरोज म्हणते की थांब, मी त्याच्यासाठी काहीतरी जेवायलाच बनवते. असं म्हणून सरोज आता किचन मध्ये जाते आणि तेवढ्यातच तिला अद्वैत कलाच्या रूम मधून बाहेर पडताना दिसतो. तर अद्वैत त्याच्या रूम मध्ये चाललेला असतो. सरोज त्याला थांबवते. आता अद्वैतला जाब विचारते की त्या मुलीच्या रूम मधून तू कसा काय बाहेर आलास. आता सर्वजण अद्वैतकडे शंकेने बघू लागतात. तर सरोज मात्र मोठमोठ्याने अद्वैतवर ओरडत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. रोहिणी सरोजला म्हणत असते की आता नवीन नवीन लग्न झालंय त्याचं, नवऱ्याने बायकोच्या खोलीत जाणं तर साहजिक आहे ना. अद्वैत म्हणत असतो की मी खरंच असं काही मुद्दाम केलेलं नाहीये. रोहिणी म्हणते की कला, आता तूच सांग खरं काय आहे ते. कला विचार करते की आता जर मी सगळ्यांना हे सांगितलं की हा असा दारूच्या नशेत माझ्या रूम मध्ये आला होता तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर आता सोहम म्हणतो की मी सांगतो काल रात्री काय झालं ते. तर मंडळी, असेच डेली अपडेट आणि ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.